हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? वेलकम टू द माय थर्ड व्हिडिओ ऑफ वैशू विस्ता. मला विश्वास नव्हता बसत की मी आज तिसरा व्हिडिओ शूट करते, कारण की मी एवढी आळशी आहे की मला वाटलं नव्हतं मी थर्ड व्हिडिओपर्यंत पण मी जाईन, कंटिन्यू करेन, कारण की मी एवढं कंटाळा करते. मग नंतर थोडंसं ऑफिसला गेल्यानंतर मला काही व्हिडिओ शूट करताही नाही आले, कारण की मी एवढी कामामध्ये आज गुंतून गेली होती ना की मला स्वतःला टी ब्रेक पण घेता नाही आला. डायरेक्ट लंच ब्रेकला गेली, थोडा डब्बा वगैरे खाल्ला, मग तिकडनं गेली, परत काम बिम सुरू केलं. मग दुपारी जरा मला थोडंसं इरिटेट झालं. मी बोलले की थोडा माझ्या एएमची जरा मस्ती करते. मग त्यांची जरा मी मस्ती करत बसली, 5-10 मिनटं केली थोडीशी मस्ती, परत मी माझ्या कामामध्ये गुंतली. काम वगैरे करून वगैरे मग नंतर इव्हनिंगचं जरा टी ब्रेक घेतला डोकं शांत करायला, की मला डोकं एवढं उठत होतं ना त्या कामामुळे. बोलले की ठीक आहे, चला एक शांतपणे एक चाय पिऊया आणि परत जे रोजचं काम आहे ते परत सुरू करूया. काम वगैरे करून 7 वाजता पोरांना लॉगआउटही दिलं आणि मीही घरी जायला निघाली. घरी जाताच बघितलं की माझी छोटीशी बहीण आली होती, कारण की तिचाच बड्डे होता. मग आम्ही तिकडनं प्लॅन केला की थोडंसं काही गिफ्ट घेऊया. मी गिफ्टही काही घेतलं नव्हतं. मग तिकडनं थोडंसं आम्ही लाजून वगैरे मॅडमचं झाल्यानंतर आम्ही गेलो गिफ्ट घ्यायला. मग गिफ्ट घेतल्यानंतर आम्ही गेलो तिच्या घरी, कारण की तिचा बड्डे होतं, डेकोरेशन सर्व झालेलं, पाहुणेही आले होते. मग नंतर आम्ही तिकडे घरी गेल्यानंतर तिचं केक सेलिब्रेशन केलं. थोडं कुंकू वगैरे छान मस्त मोठ्यापैकी लावलं तिला. त्यानंतर तिचं जे मी गिफ्ट आणलं होतं, मग सिल्वर रिंग घेतली होती तिच्यासाठी मी. मग ती सिल्वर रिंग पण तिला मी घातली आणि तिलाही खूप आवडलं आणि मलाही खूप जास्त आवडली ती रिंग, आणि खूप छान प्रिटी आणि सुंदर दिसत होती. मग त्यानंतर केक वगैरे कट केल्यानंतर तिला जे गिफ्ट्स भेटले होते ते आम्ही ओपन करायला लागलो. आणि मी एकच, माझी जी सवय आहे, चॉकलेट चोरी केली आणि गपचूप घरी गेली मी तिकडनं. घरी जाताना मला एक कॅट दिसली, जी की खूप क्यूट आणि प्रेमळ होती. सो मी ती अशी थोडीशी खेळत बसली 5-10 मिनटं, पण तिला एवढा लगाव झाला की मला असं वाटत होतं की तिला मी आत्ता घरी घेऊन जावं, पण ते शक्य नाही, कारण की मम्मी मला अलाउड नाही करणार. आणि ती सारखी माझ्या मागे मागेही करत होती, अशी असं खूप क्यूट होती त्यामुळे. मग बोलले की काय करू आता मी. पण तितक्यात ना एक काकी आली आणि तिची मुलगीला ती खूप कॅट आवडली. 2 दिवसापासून ती शोधत पण होती त्या कॅटला, आणि ते दोघं त्यांच्या घरी घेऊन गेले त्या कॅटला, कारण की खूप क्यूट होती आणि त्या लोकांनाही ती कॅट खूप आवडली होती. सो असं होता माझा आजचा दिवस. आजसाठी बाय.